नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. लोकसभा निवडणूक सुरू आहे. निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडलाय. यामध्ये महाराष्ट्र राज्य मतदार टक्केवारीमध्ये मागे आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, लोकांनी मतदान करावे यासाठी प्रशासनासह सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था जनजागृती करत आहेत. आज चोपडा शहरामध्ये नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, रोटरी क्लबचे पदाधिकारी यांनी मतदान जनजागृती पदयात्रा रॅली काढली. या पदयात्रेला चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवलाय. सदर पदयात्रा बस स्थानक पासून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोडने मुख्य रस्त्यानं जनजागृती करत ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी समारोप करण्यात येणार आहे. रोटरी क्लब चोपडा आणि डॉक्टर सुरेश पाटील नर्सिंग कॉलेज चोपडा यांच्यामार्फत आज मतदान जागृतीसाठी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. मी सर्वप्रथम रोटरी क्लब चोपडा आणि त्यांचे सदस्य यांचे खूप आभार मानतो की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे जनजागृतीसाठी पाऊल उचललेलं आहे. मी आपल्या चोपडा शहरातील अदर जे NGO असतील त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील पुढाकार घ्यावा आणि मतदान जागृती करावी. सर्व मतदारांना एकच आव्हान आहे की आता NGO मार्फत रोटरी क्लब सारख्या ज्या संस्था आहेत, नंतर जे डॉक्टर सुरेश पाटील नर्सिंग कॉलेज आहे, अशा ज्या संस्था आहेत यांच्या मार्फत अशी जनजागृती केली जात आहे. तर आपण देखील मतदारांनी पुढाकार घ्यावा आणि आपलं मतदान करावं. 13 मे रोजी आपला मतदानाचा दिवस आहे. तर सगळ्यांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो आपण बजवावा. मतदान केंद्रामध्ये आमच्या मार्फत सर्व सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. तिथे माता बाळ संगोपन केंद्र देखील आहे, हिरकणी कक्ष देखील आहे. तिथं आपल्या आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, डॉक्टर्स आहेत. तिथं सर्व व्यवस्था केलेली आहेत आणि मतदारांसाठी. त्याच्यामुळे आपण मतदारांनी यावं आणि आपलं मतदान तिथं करावं. मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निमंत्रण पत्रिका देखील सर्व मतदारांना देण्यात आल्या आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विनंतींना मान देऊन, शासनाच्या विनंतीला मान देऊन आपण मतदान करावं अशी सर्व मतदारांना विनंती करतो. सर्व गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी आणि मेंढी इतर पशुधनास बिल्ला मारून घेणे, टॅगिंग बंधनकारक करण्यात आलं असून येत्या 1 जून पासून त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री करता येणार नाही. त्यामुळे पशुपालकांना पशुधनास कानात बिल्ला मारून बंधनकारक झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पशुपालक बांधव यांच्याकडे असलेल्या प्रत्येक लहान मोठ्या पशुधनास कानात बिल्ला असणे आता शासनानं बंधनकारक केलंय. कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास कानाला बिल्ला नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. मी डॉक्टर RB सोनवणे, पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती खामगाव. पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व शेतकरी, सर्व पशुपालक, गोपालक मंडळींना माझं आव्हान आहे, माझी विनंती आहे की पशुसंवर्धन विभागामार्फत आता 1 जून पासून सर्व पशुधनाला, लहान मोठ्या सर्व पशुधनाला कानातील बिल्ला म्हणजे इयर टॅग हा बंधनकारक करण्यात आलेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे हे जो टॅग आहे हा जनावराचा आधार कार्ड सारखा आहे. तर त्याच्यामुळे हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. याचे फायदे असे आहेत की याच्यापुढे भविष्यात पशुधनाला जे उपचार आहेत, शासकीय मदत आहे, जर एखादं समजा नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा कुठं याच्यात जर हे असेल तर पशुधनाला बिल्ला असल्याशिवाय त्याशिवाय पात्र होणार नाही. तसेच 1 जूनपासून हे जे खरेदी विक्री आपली चालते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, गुरांच्या बाजारामध्ये, ते पण बिल्ल्याशिवाय होणार नाही. माझी अशी सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन आपल्या जनावरांना जर बिल्ला असेल तर त्याचा ऑनलाईन अपडेट करून घेणे आणि नसल्यास बिल्ला लावून घेणे अशी माझी आपल्याला विनंती आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी या रॅलीत आपला सहभाग नोंदवलाय. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील म्हणाले की रोज मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. यामुळे आमची ताकद वाढत आहे. भाजपवर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जनता मला साथ देत आहे आणि त्यामुळे माझी ताकद वाढत असल्याचं भूषण पाटील यांनी म्हटलंय. आप देख रहे मनोज जी, रोज के रोज सैलाब की तरह लोग आ रहे हैं. लोगों की ऊर्जा, लोगों के देखो मुझे ताकत बढ़ाने का मेरा हौसला बढ़ता है.
ये जो भीड़ जमा हो रही रैलियों में, एक प्रति सरकार के प्रति, ये भाजपा का प्रति एक भयंकर चीड़ है, भयंकर गुस्सा है लोगों के बीच में। ये गुस्सा प्रतीत करने के लिए लोग मेरे साथ जुड़ रहे हैं और ये मेरा भी उससे मेरा जोश बढ़ता है, मेरी ताकत बढ़ रही है और मुझे लगता है सामने वाले की पराजित होना तय हो गया है। अब देखो खयाली पुलाव करना उनका तो काम है, आने वाले 4 तारीख उनको बता देगा लोग। वो कभी हारे नहीं, ये हारेंगे, वो कभी हारा नहीं और रिकॉर्ड तोड़ेंगे। बड़ा हमारे रियाज भाई बोले ना, वो कभी हारे नहीं थे, ये हारेंगे, उनका रिकॉर्ड तोड़ेंगे ये। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान झालं होतं। मतदानाच्या वेळी सर्व मतदान कक्षांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। मतदान प्रक्रियेचे झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा आहे। त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे अशी मागणी रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती। लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी या संदर्भातील निवेदन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठवलं आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडलं। मतदान कक्षामध्ये मतदान निपक्षपातीपणे मोकळ्या वातावरणात व कायदेशीरपणे पार पडते आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी सर्व मतदान कक्षांमध्ये मतदानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। भाऊ, आपण निवडणूक आयोगाला एक पत्र दिलंय, नेमकी काय मागणी आहे तुमच्या पत्रात? असं आहे की लोकसभेची निवडणूक प्रक्रिया किंवा कोणती निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे आणि निपक्षपातीपणे झाली पाहिजे अशी एक धारणा आहे आणि असे संकेत आहेत। माननीय सुप्रीम कोर्टाने आणि माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला असे निर्देश दिलेले आहेत की सगळी निवडणूक प्रक्रिया ही अंडर सीसीटीव्ही फुटेज किंवा अंडर व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे। पहिला मतदान करणारा माणूस ते शेवटचा मतदान करणाऱ्या माणसापर्यंत सगळं याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे असे निर्देश आहेत। तर आम्ही असं म्हटलं की पहिला मतदान करणाऱ्या माणसापासून शेवटच्या मतदान करणाऱ्या माणसापर्यंतचं सगळं व्हिडिओ फुटेज किंवा सगळे सीसीटीव्ही फुटेज हे जतन करून ठेवावं निवडणूक आयोगाने, जेणेकरून कोणत्याही माणसाला ते मागता आलं उमेदवाराला तर ते देता आलं पाहिजे। नेमकी शंका ही कशी उपस्थित होती? नाही, असं आहे की 5 वाजेपर्यंत 50 ते 55% मतदान होतं। अचानक 1 तासामध्ये 10-12% त्या मतदान मध्ये वाढ झाली। त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावलं की असं का, तर अनेकांच्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये शंका आहेत। याचा आता हे मतदान वैध आहे का अवैध आहे हे ठरवणारा पुरावा हा सीसीटीव्ही फुटेज किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगच असू शकतो। त्यामुळे ते सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा अशी मागणी आम्ही केलेली आहे। बुलढाणा लोकसभेमध्ये 1962 मतदान केंद्र होते, मात्र 987 मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले। त्या संदर्भात आपण काही तक्रार करणार आहात? नाही, असं आहे की सगळ्याच मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावणं कंपल्सरी होते किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं गरजेचं होतं। प्रत्येक मतदार कसा आत येतो, कसा बाहेर जातो, काय करतो काय नाही याचं चित्रीकरण करणं खूप महत्वाचं आहे। कारण दुसरा पुरावाच असू शकत नाही। समजा एखादा माणूस बाहेर गावी आहे, त्याच्या नावाने एखाद्याने मतदान केलं, एखादा माणूस मयत आहे त्याच्या नावाने मतदान केलं, तर असं जर झालं असेल काही ठिकाणी तर ह्या शंका निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत। त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा सीसीटीव्ही फुटेज हाच एकमेव त्याच्यासाठीचा पुरावा आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी।